तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही धडपड लागते ती सगळी करता, पण तरीही तुमचं सुख आणि यश हे तुमच्यापासून दूर का पळतंय? का ऐन वेळी तुमच्या तोंडाशी आलेला घास हा तुमच्यापासून हिरावून घेतला जातो? का तुमच्या आजूबाजूला एवढी लोक असूनही तुम्ही स्वतः एकटे फील करता? तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचा दोष तुमच्या नशिबाला देणार असाल तर थांबा, कारण आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. तुमच्या या दुःखामागचं कारण तुमचं नशीब किंवा तुमच्यात काही कमी पडणारी मेहनत नसून ही तुमच्या आजूबाजूची विषारी लोकच आहेत. ही लोक तुमच्या नकळत तुम्हाला आतून पोखरून काढत आहेत. या वाईट लोकांमुळे तुमचे हे 12 दुष्परिणाम होत आहेत. जर या 12 दुष्परिणामांपैकी तुम्हालाही काही जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, तुमचा आत्मविश्वास कमी होणे. सततचं क्रिटिसिझम, टोमणे किंवा कमी लेखणे यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा काही वेगळी कल्पना सुचेल किंवा काही आनंदी मूड मध्ये जरी तुम्ही असाल तर तेव्हा लगेच तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कुणीतरी काहीतरी नकारात्मक बोलेल, राग करेल किंवा त्यांच्या निगेटिव्ह मूडला तुमच्यावर ओतून देईल. मग यामुळे तुमचा मूड जर सतत खराब होणारा असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या डिसिजन्सवर डाऊट यायला लागतो. मी खरंच योग्य तर करतोय ना? मी खरंच एक चांगला व्यक्ती आहे ना? अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला सतावतील. मग याचा परिणाम म्हणजे तुमचा स्वतःवरच विश्वास राहणार नाही आणि तुम्हाला यामागचं नेमकं कारण तरी काय हे देखील कळणार नाही. नंबर 2, तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवली जाणे. एका चांगल्या व्यक्तीला जन्मतःच देवाने या जगाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिलेली असते. तो कधीच छोटा मोठा विचार करणार नाही. जेव्हा अशीच काही मोठी कल्पना किंवा काहीतरी जगा वेगळं काहीतरी सुचलेलं असेल, म्हणजे एखादं उदाहरण द्यायचं तर एका मुलाला काही इनोव्हेटिव्ह करायचं सुचलेलं असेल किंवा एखाद्या गृहिणीला लहानपणीच्या तिच्या डान्सच्या छंदाला परत जोपासायचं जर तिला सुचलेलं असेल किंवा कधी कुठे कोण्या युवकाला एक नवीन बिझनेस आयडिया सुचलेली असेल, अशा वेळी त्याच्या आजूबाजूची लोक काय बावळट कल्पना आहे अशा प्रकारचे टोमणे मारून त्या लोकांना मागे खेचायला लागतील. आणि जेव्हा आपलीच फजिती होताना आपण पाहतो तेव्हा अशा गोष्टी करणंही आपण बंद करतो. नंबर 3, वाईट वागणूक नॉर्मलाइज करणे. या वाईट लोकात जगत असताना आपल्याला यांच्या खूप साऱ्या वाईट गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यांची शिवीगाळ करणारी भाषा किंवा अपमानजनक प्रतिक्रिया किंवा प्रत्येक गोष्टींविषयी निगेटिव्ह कमेंट्स पास करणे, यांचं हे वागणं आपल्या मनावर खूप घात करणारं असतं. पण जेव्हा आपल्याला यांच्या सोबतच जगावं लागत असतं तेव्हा हे सगळं आपल्यासाठी रोजच होऊन जायला लागतं. याचा परिणाम म्हणजे आता आपल्याला माझीच चूक असेल, मीच चुकीचा आहे किंवा मीच वाईट विचार करतो असे विचार तुमच्या मनात यायला लागतील आणि तुम्हाला हे विचार सामान्य वाटायला लागतील आणि ही सवय तुमच्यावर आतून गंभीरपणे परिणाम करायला लागते. नंबर 4, विचारांचं प्रदूषण. जेव्हा तुमच्या आजूबाजूला सगळे नकारात्मक विचार, हिंसा, राजकारण किंवा स्वतःलाच पीडित दाखवणारी मानसिकता आणि यासोबत ती असाच ती तशीच असे बोलणारी लोक जेव्हा तुमच्या आजूबाजूला असतील तेव्हा तुमचे स्वतःचे विचार वेगळे कसे बनू शकतील? तुमच्या जन्माच्या वेळी देवाने तुमच्यात जो स्पार्क दिला होता, जी ज्ञान ज्योत तुम्ही घेऊन जन्माला आला होता, अशा वाईट लोकांमध्ये वावर असल्यावर ती ज्योत कुठेतरी नाहीशी होते. मग हेच निगेटिव्ह विचार तुमच्या मनात देखील यायला लागतात. तुम्ही देखील स्वतःला त्यांच्यासारखे होताना पाहता आणि कधी कधी तुम्हाला विचार येतं की अरे, मी तर असा नव्हतो, मग असा वागायला कसा लागलो? आधी तर असा नव्हतो ना मी. नंबर 5, तुमची सगळी एनर्जी शोषून घेणे. सततचे ड्रामा, भांडण, भावनिक उलाढाल, मुद्दाम तुमच्याविषयी त्यांनी करून घेतलेले तुमचे गैरसमज असतील ते सोडवण्यात, अशा कित्येक गोष्टींमध्ये तुमची सगळी एनर्जी तुमच्या नकळत वाया जायला लागते. दिवसातला आणि आयुष्यातला बराचसा भाग हा इतरांना तुमचं अस्तित्व प्रूव्ह करण्यात किंवा स्वतःला या घाणीतून मुक्त करण्यात खर्च होत असतो. मग अशाने तुमचं खूप मोठं नुकसान व्हायला लागतं. या सगळ्यांच्या नादात
तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची ग्रोथ किंवा एक पॉझिटिव्ह फ्लो ज्याला म्हणतात, हे सगळं कुठेतरी आपण हरवून जायला लागतो. नंबर 6, तुमचे निर्णय बदलणे. तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करायचं म्हटलं की ते म्हणतील तुझे पैसे वाया जातील. तुम्ही कोणतं शिक्षण घ्यायचं म्हटलं की ते म्हणतील त्याने कोणती नोकरी लागणार नाही. कोणत्या कलेत जर करिअर करायचं ठरवलं असेल तर म्हणतील आयुष्य बर्बाद करून घेशील. कधी कधी हे बोलणं तुमची थट्टा उडवण्यापर्यंतही जातं. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्यापासून थांबता. मग जर या गोष्टी तुम्ही केल्या असत्या तर कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललंही असतं. पण यांच्या नादी लागल्याने तुमच्याकडून ही गोष्ट करणंही होत नाही. नंबर 7, त्यांच्या इन्सिक्युरिटीज तुमच्यावर लादणे. तो बघ किती सक्सेसफुल झालाय, ती बघ ना तिने किती वेट लॉस केलंय, त्याचं तिथे फ्लॅट घेऊनही झालं का. अशा प्रकारच्या निगेटिव्ह चर्चेतून तुमच्या आजूबाजूची लोक त्यांच्यातल्या इन्सिक्युरिटीज तुमच्यावर थोपताना दिसतात. मग तुम्हालाही या सक्सेस, पैसा यासारख्या गोष्टी म्हणजे टेन्शन किंवा वाईटपणाच्या गोष्टी वाटायला लागतात आणि असे विचार कुठेतरी तुमच्या मनात घर करायला लागतात. मग तुम्ही याविषयी काहीच करत नाही आणि अशा प्रकारे त्यांच्या इन्सिक्युरिटीमुळे तुम्ही काही अचीव करायचं राहून जाता. नंबर 8, दृष्टिकोन बदलणे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत जर समस्या दिसत असेल आणि कुठेच त्यांना समाधानच दिसत नसेल तर तीच तुमची मानसिकता व्हायला लागते. ते म्हणतील हे शक्यच नाही, हा सगळा सिस्टीमच असा आहे. कुणीही कितीही मोठं झालं तरी नंतर हे सगळं गमावूनच बसणार आहे. जेव्हा नेहमी तुमच्या कानावर असेच नैराश्यमय विचार पडत राहतील तर तेव्हा तुम्ही देखील असेच नैराश्यमय व्हायला लागता. मग तुम्ही तुमची स्वप्ने पाहणं थांबवता. नंबर 9, खरेपणाचा गैरफायदा घेतला जाणे. आपण नेहमी खरेपणाने वागण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही लोक आपल्या सॉफ्ट स्वभावाचा गैरफायदा घ्यायला लागतात. आपल्याकडून सगळी कामे गोड गोड बोलून करून घेतील, त्याचं काहीच क्रेडिट देणार नाहीत आणि नंतर काम साधून झाल्यानंतर उपकार विसरून जातील. नंबर 10, गिल्ट ट्रिपवर ठेवणे. तू आज माझ्यामुळे इथे आहेस, मी जर नसलोच असतो तर तू काय केलं असतंस का. अशा सारख्या वाक्यांचा मारा तुमच्यावर ते रोज केला जातं आणि त्याच्या मोबदल्यात तुमच्याकडून काहीही करवून घेतल्या जातं. मग आपली प्रगती ही अशा लोकांच्या सो कॉल्ड उपकारांमध्येच कुठेतरी अडकून राहते. नंबर 11, मानसिक आरोग्य. अँक्झायटी, डिप्रेशन किंवा अचानकपणे तुमच्यातून भावनांचा उद्रेक होणे, अतिराग करणे, चिडचिडेपणा यांसारख्या गोष्टी तुमच्यात निर्माण व्हायला सुरू होतील. यातून लढा देत जरी आपण नॉर्मल होऊ लागलो, आपल्या मानसिकतेला सावरू जरी लागलो असलो तरी ते आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला परत अनस्टेबल बनवू लागतात. नंबर 12, स्वतःचाच कंटाळा येणे. काय फायदा, माझी स्वतःची काय व्हॅल्यू तरी काय आहे, असे विचार मनात येऊ लागतात. जीवनात तुमची स्वतःची काही ओळखच दिसून येत नाही. एकटेपणा आणि सततच्या निरर्थकतेत अडकलेलं आयुष्य, यात स्वतःचाच कंटाळा यायला लागतो. लक्षात असू द्या, या सगळ्या किंवा यापैकी काही गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर यात तुमचा अजिबात दोष नाहीये आणि यावर उपाय म्हणजे या लोकांचा सहवास तुम्हाला सोडावाच लागेल. धन्यवाद मित्रहो.